शिरपूर मर्चंट बँकेबाबत गेल्या काही दिवसांपासून ज्या अफवा येत आहेत त्यांच्यावर आज चर्चा करण्यासाठी आणि आपण प्रेस कॉन्फरन्स बोलवलेली होती। यामध्ये मी सर्व सभासदांना असं आवाहन करू इच्छितो की RBIच्या निर्देशाप्रमाणे डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन यांच्याकडून 5 लाखापर्यंतचा विमा डिपॉझिटचा हा असतो प्रत्येकाचा आणि बँकेची आर्थिक परिस्थिती अत्यंत चांगली आहे। NPA जरी वाढलेला असला तरी पण तो रिकवर होण्यासारखा आहे। येत्या 3 महिन्यात त्याच्यावर पूर्णतः कारवाई करण्याचा प्लॅन ऑफ ॲक्शन आमचा झालेला आहे आणि बँकेची आर्थिक परिस्थिती ही अत्यंत सुदृढ आहे। बँकेच्या लिक्विडिटी ह्या पूर्णपणे पूर्तता केलेली आहे। त्यामुळे RBIने कोणत्याही प्रकारचे अशा प्रकारचे निर्बंध घातलेले नाहीत। RBIने मागच्या वर्षांमध्ये कधीही बँकेला ड वर्ग हा दिलेला नाही। त्यामुळे बँकेची हेल्थ ही चांगली आहे। कोणत्याही प्रकारचे रिस्ट्रिक्शन्स RBIने लावलेले नाहीत। फक्त सोशल मीडियावर काही लोकांनी ह्या चुकीच्या बातम्या पसरवल्यामुळे हा गोंधळ सभासदांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे। तरी कृपया मी सर्व सभासदांना विनंती करतो की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। सर्व ठेवीदारांना मी विनंती करतो की कोणत्याही ठेवीदारांनी घाबरून जाण्याचं कारण नाही। सर्व सभासदांच्या आणि ठेवीदारांच्या ठेवी ह्या सिक्युअर्ड आहेत। त्यांच्या ठेवी ह्या बँकेमध्ये अत्यंत सिक्युअर्डपणे ठेवलेल्या आहेत। त्यांना कधीही बाधा पोहोचणार नाही। बँक प्रशासन आणि सहकार विभाग यासाठी कर्तव्यदक्ष आहे। सर्व कर्जदारांवर कारवाई ही येत्या 2 महिन्यामध्ये आम्ही करतो आहोत। किंबहुना 2-3-4 कर्जदार जे आहेत त्यांच्या चुकीच्या आणि वाईट बातम्या पसरवण्यामुळे हा संभ्रम निर्माण झालेला आहे। त्यांचा हेतू काहीतरी चुकीचा साध्य करण्यासाठी हा संभ्रम निर्माण झालेला आहे। म्हणून यामध्ये कोणत्याही ठेवीदारांनी घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही। म्हणून मी सर्व ठेवीदारांना जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत आणि बँकेच्या प्रशासन संचालक मंडळाच्या वतीने आपण विनंती करतो की त्यांनी कोणत्याही प्रकारे घाबरून जाण्याचं कारण नाही। जिल्हा सहकार विभाग हा बँकेत जर चुका झाल्या असतील तर त्याच्यावर निश्चितपणे कारवाई करेल आणि त्या सर्व बाबीतून बँक ही बाहेर निघते आहे आणि चांगल्या पद्धतीने बँकेचं कामकाज चालू आहे। ज्या लोकांनी चुकीच्या बातम्या बाहेर पसरवलेल्या आहेत आणि त्यामध्ये जर तथ्य नसेल तर बँकेला आपण स्पष्टपणे निर्देश दिलेले आहेत की त्यांच्यावर दावा दाखल करा। तो क्रिमिनल असेल, फौजदारी स्वरूपाचा असेल किंवा सिव्हिल स्वरूपाचा असेल। या पद्धतीने आपण बँकेला निर्देश दिलेला आहे। बँकेची कोणतेही पुरावे नसताना अशा चुकीच्या पद्धतीने बातम्या पसरून बदनामी करणारे जे काही लोक आहेत त्यांची पण योग्यता तपासली जाईल आणि त्यांनी जर ते कर्जदार असतील आणि त्यांच्याकडे जर थकबाकी असेल तर ते कर्ज वसुलीची कारवाई करण्याचे पण निर्देश आपण बँक प्रशासनाला दिलेले आहेत। म्हणून 2-4 लोकांच्या चुकीच्या अफवांमुळे व्हॉट्सॲपवर काहीतरी चुकीच्या बातम्या पसरवल्यामुळे ह्या सभासदांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे। तरी कन्स्ट्रक्टिव्ह काम करणं हे मी त्या तक्रारदारांना पण किंवा ज्यांनी चुकीच्या बातम्या पसरवलेल्या आहेत त्यांना पण मी विनंती करतो की त्यांनी तालुक्यामध्ये डिस्ट्रक्टिव्ह काम करण्यापेक्षा कन्स्ट्रक्टिव्ह काम करण्याकडे जास्त कल द्यावा, जेणेकरून सभासद आणि इतर जे ठेवीदार आहेत यांचं आपल्याला भलं करता येईल। चेअरमन यांनी त्यांच्या नातेवाईकांच्या रक्त नातेवाईकांच्या नावावर कर्ज घेतलेलं होतं आणि ते कायद्यात बसत नाही। म्हणून आपण कोणताही मुलाइजा न बाळगता चेअरमन यांना आपण त्या पदावरून निष्कासित केलेला आहे आणि जर इतर संचालकांनी कोणी घेतलं असेल तर त्यांच्यावर पण कारवाई होणार किंवा त्यांच्याकडून आपण कर्ज वसूल करण्याची ही कारवाई होणार आहे। नाही, बातम्या चुकीच्या कोणत्या आहेत मी सांगतो। बातम्या चुकीच्या या आहेत की बँकेच्या डिपॉझिट धोक्यात आलेल्या आहेत, सभासदांच्या डिपॉझिट धोक्यात आलेल्या आहेत, अशी कोणतीही परिस्थिती बँकेची नाही। तरी कृपया ह्या बातम्या पसरवण्यामागचं काहीतरी वेगळं षडयंत्र असू शकतं किंवा कोणाचं काहीतरी वेगळं हित असू शकतं। चेअरमन व आपण डिस्क्वालिफाय केलं ती बातमी योग्य आहे, त्या बाबतीत आपण काही दुमत असण्याचं कारण नाही। इतर संचालक कोणीही असतील त्यांनी जर तसं काम केलं असेल त्याचं पण आपण कारवाई तपासणी सुरू आहे आपली आणि त्याच्यात जो कोणी दोषी असेल त्याला कोणालाही मुलाइजा न बाळगता आपण त्याच्यावर कारवाई करणार। ते सभासदांमध्ये गेलं तरी त्याला काही वावगं नाही, पण बँकेच्या ठेवी त्याच्यामुळे धोक्यात येत नाही। चेअरमनवर कारवाई केली म्हणून बँकेच्या ठेवी धोक्यात येणं
हे कोणतंही लॉजिक नाही याच्यामध्ये. चेअरमनावर आपण कारवाई केली, पण त्याच्यामुळे बँकेच्या ठेवी धोक्यात आल्या का, तर नाही. याचं उत्तर नाही. बँकेच्या ठेवी या सुरक्षित आहेत, 100% बँकेच्या ठेवी सुरक्षित आहेत आणि त्या बाबतीमध्ये अफवा कोणी पसरू नये. मागील काही काळामध्ये काही लोकांनी अफवा सोशल मीडियाद्वारे पसरवल्या की बँकेच्या ठेवी ह्या धोक्यात आलेल्या आहेत, डिपॉझिट काढून घ्या. हे अत्यंत चुकीचं आहे. अशा प्रकारे लोकांना आपण दिशाभूल करून जर ते डिपॉझिट काढणं आणि अवैध सावकारीला बळ देणं हे असं कृत्य होऊ शकतं. त्याच्यामुळे इन्स्टिट्यूशनल फायनान्स हा आपल्याला तालुक्यामध्ये बळकट करणं आवश्यक आहे आणि त्याला बळकटी देणं हे आवश्यक आहे. म्हणून मी सर्व सभासदांना आणि सर्व डिपॉझिटर्सला आणि आपला सर्व मीडियाच्या बांधवांना, सर्व वृत्तपत्रांना विनंती करतो की त्यांनी बँकेची आर्थिक परिस्थिती सक्षम आहे, चांगली आहे, सुदृढ आहे. डिपॉझिटरला, कोणत्याही डिपॉझिटरला घाबरून जाण्याचं काही कारण नाही. जिल्हा प्रशासन जे आहे, जिल्हा उपनिबंधक कार्यालय चुकीच्या कामकाजांना कोणालाही पाठीशी घालणार नाही, त्यांच्यावर कारवाई करणार. बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार.